आज आपण पाहणार आहोत श्री स्वामी समर्थांचे 9 गुरुवारचे व्रत कसे करायचे. आज आपण पाहणार आहोत श्री स्वामी समर्थांचे 9 गुरुवारचे व्रत कसे करायचे. श्री स्वामी समर्थांचे 9 गुरुवारचे व्रत केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात, अशी भाविकांची श्रद्धा आहे. हे व्रत कोणतीही इच्छा मनात धरून सलग 9 गुरुवार पूर्ण भक्तिभावाने व नियमाने करायचे असते. हे व्रत कोणतीही इच्छा मनात धरून सलग 9 गुरुवार पूर्ण भक्तिभावाने व नियमाने करायचे असते. व्रताची सुरुवात व संकल्प. व्रताची सुरुवात व संकल्प. प्रारंभ. हे व्रत कोणत्याही महिन्यातील शुक्ल पक्षातील किंवा कोणत्याही गुरुवारी सुरू केले जाऊ शकते. हे व्रत कोणत्याही महिन्यातील शुक्ल पक्षातील किंवा कोणत्याही गुरुवारी सुरू केले जाऊ शकते. संकल्प. पहिल्या गुरुवारी सकाळी स्नानानंतर देवाऱ्यासमोर बसून उजव्या हातात पाणी, अक्षता आणि फूल घेऊन स्वामी महाराजांना आपली इच्छा सांगावी. पहिल्या गुरुवारी सकाळी स्नानानंतर देवाऱ्यासमोर बसून उजव्या हातात पाणी, अक्षता आणि फूल घेऊन स्वामी महाराजांना आपली इच्छा सांगावी आणि मी 9 गुरुवारचे व्रत करत आहे असा संकल्प करून ते पाणी ताटात सोडावे. आणि मी 9 गुरुवारचे व्रत करत आहे असा संकल्प करून ते पाणी ताटात सोडावे. पूजेचे साहित्य. पूजेचे साहित्य. पूजेच्या ताटात हळद, कुंकू, अक्षता, तुपाचा दिवा, उदबत्ती, अष्टगंध, कापसाची वस्त्रे, जानवे, अत्तर, फुले, विशेष जास्वंद, चाफा, गुलाब. पूजेचे साहित्य. पूजेच्या ताटात हळद, कुंकू, अक्षता, तुपाचा दिवा, उदबत्ती, अष्टगंध, कापसाची वस्त्रे, जानवे, अत्तर, फुले, विशेष जास्वंद, चाफा, गुलाब. देळ, तुळशीची जुडी आणि नैवेद्यासाठी गुळ खोबरं किंवा फळे ठेवावी. पूजा विधी दर गुरुवारी. गुरुवारी सकाळी लवकर उठून स्नान करावे आणि स्वच्छ वस्त्रे परिधान करावी. गुरुवारी सकाळी लवकर उठून स्नान करावे आणि स्वच्छ वस्त्र परिधान करावी. पाठावर पिवळे किंवा लाल वस्त्र अंथरून त्यावर श्री स्वामी समर्थांची मूर्ती किंवा फोटो ठेवावा. पाठावर पिवळे वस्त्र किंवा लाल वस्त्र अंथरून त्यावर श्री स्वामी समर्थांची मूर्ती किंवा फोटो ठेवावा. महाराजांना अष्टगंधाचा टिळा लावून फुले व हार घालावेत. तुपाचा दिवा व उदबत्ती लावून श्री स्वामी समर्थ या मंत्राचा 11 वेळा जप करावा व तारक मंत्र म्हणावा. तुपाचा दिवा लावून व उदबत्ती लावून श्री स्वामी समर्थ या मंत्राचा 11 वेळा जप करावा आणि तारक मंत्र म्हणावा. त्यानंतर श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथातील अध्याय किंवा स्वामींची 9 गुरुवारी वाचायची पोथी कथा वाचावी. त्यानंतर श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथातील अध्याय किंवा स्वामींची 9 गुरुवारी वाचायची पोथी कथा वाचावी. शेवटी स्वामींना गोड पदार्थाचा नैवेद्य दाखवून आरती करावी. गोड पदार्थाचा नैवेद्य दाखवून आरती करावी. व्रताचे नियम. दिवसभर उपवास करावा आणि संध्याकाळी पूजा व नैवेद्य दाखवल्यानंतर फळाहार करून उपवास सोडावा. दिवसभर उपवास करावा आणि संध्याकाळी पूजा व नैवेद्य दाखवल्यानंतर फळाहार करून उपवास सोडावा. हे व्रत स्त्री, पुरुष किंवा मुले कोणीही करू शकतात. शक्य असल्यास पती पत्नीने मिळून हे व्रत करावे. अडचण. स्त्रियांना मासिक पाळी आल्यास किंवा घरात सोयर सुतक असल्यास तो गुरुवार मोजू नये. त्याऐवजी पुढचा गुरुवार धरून 9 गुरुवार पूर्ण करावे. उद्यापन 9व्या गुरुवारी विधिवत पूजा व पोथी वाचन करून 108 वेळा श्री स्वामी समर्थ मंत्राचा जाप करावा. 9व्या गुरुवारी विधिवत पूजा व पोथी वाचन करून 108 वेळा श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करावा. स्वामींच्या मंदिरात जाऊन नारळ व खडीसाखर अर्पण करावी. उद्यापनाच्या दिवशी गरिबांना अन्नदान करावे किंवा पक्षी प्राण्यांना उदाहरण गाय, कावळा, मुंग्या यांना चारा घालावे. उद्यापनाच्या दिवशी गरिबांना अन्नदान करावे किंवा पक्षी प्राण्यांना खाऊ घालावे. गाय, कावळा, मुंग्या, चारा, अन्न घालावे. यथाशक्ती भक्तांना पोथीचे वाटपही केले जाते.
यथाशक्ती भक्तांना पोथीचे वाटपही केले जाते. तर अशा प्रकारे तुम्ही स्वामींचे 9 गुरुवारचे व्रत करू शकता. श्री स्वामी समर्थ. चूक भूल माफ असावी.